असं असं असते का मनीषा? पहा ना, तुला बोलायला मग भाऊला फोन लावत असते काय? तिच्या वस्तू घेऊन जाणं मला तुमच्या घरात तुमच्याकडे तर कटकट चालू विचार. आणि मग कशाला म्हणली तू माझ्या घरी आणून द्या म्हणून? चल मी येते आता, टाकून दे गाडीत. मी सांगते पाय बरं, मला फोन आणले पाहिजे हा. हा तुम्ही तुमचं पाहून तुला घ्या. कसं काय फोन येईन रे? विचार ना काऊन फोन करायला लागली म्हणा. मग लाव गं कोण तिला फोन. रिकामी डोक्याला ताण द्यायला लागली घेणं देण्याचं. तुमचे तेवढेच काम, तुमचे खेंगटे माझं आणता का मला ते कळत नाही ना. लाव गं तिला फोन. ते तुम्हाला माहिती आहे, ती स्वतः व्हिडिओ शूट करते, स्वतः एडिट करते आणि स्वतःच सगळं हे करते. मग ठीक आहे बाबा, ताईला जर काही व्हिडिओ एडिट करून टाकता येतो तर मग प्रमोशनची व्हिडिओ शूट करायला काय होतं? बरोबर आहे का नाही? आता महिन्यातून 2 किंवा 3 चक्रा तिच्या इथं असतात. 2 नमस्कार सगळ्यांना. तुम्ही विचारत असाल की आज काय, तर आजचं तुम्हाला म्हणजे सांगण्यासारखं काही असं स्पेसिफिक नाही आहे, पण सांगावं लागणार आहे. म्हणजे काय विषय होतो ना की तुम्हाला मी जसं मागच्या वेळेस सांगितलेलं आहे की माझे जे व्हिडिओज असतात, मी कितीही प्रयत्न केला की काही नाही दाखवायचं, आपल्याला नॉर्मल व्लॉग दाखवायचे, पण ते शक्य होत नाही. काही ना काही माझ्यासोबत चालूच असतं. आता ज्या गोष्टीचा माझा संबंध नाही आहे त्या गोष्टीमध्ये मला डोक्याला ताण देत आहे घेणं देण्याचे. आता झाला प्रश्न असा की मागच्या महिन्यामध्ये राम भाऊनं काय केलं, आपली चंद्रा गाडी, सुदर्शनची जी गाडी आहे ना, त्या गाडीमध्ये म्हणजे आम्ही ज्या साड्या घेतल्या होत्या, परी लेडीज फॅशन हब, ती आयडी आता बॅन झालेली, इंस्टाग्रामने बॅन केली ती. आपण त्यावर एक बिझनेस चालू केला होता, परी लेडीज फॅशन हब नावाने, ज्यामध्ये आपण साड्या वगैरे विक्री करत होतो. सुरुवातीचा स्टॉक मी माझ्या पैशानं आणला होता आणि सेकंडचा जो स्टॉक आहे तो राम भाऊने 80,000 रुपये दिले होते साड्यांसाठी. ठीक आहे. तर तो मधामध्ये आता ब्रेक झाला, कारण की या दोघींच्या डिलेवरी वगैरे, लेकरं लहान वगैरे, त्यामुळं तो ब्रेक केला, थोड्या दिवस थांबवला तो. आणि मग तो माल जो आहे तसाच पडला होता, 70-80 हजाराचा असेल आय थिंक, तसाच पडला होता. तर राम भाऊनं काय केलं, परस्पर तो माल घेतला, गाडीत टाकला आणि मनीषा ताईला नेऊन दिला. आता ही सगळ्यात मोठी चुकी झालेली आहे की माझ्या माघारीच त्यानं नेऊन दिला आहे. आणि राहिला प्रश्न, तसा विषय झाला, त्या साड्या वगैरे राम भाऊनं गाडीत टाकल्या चंद्रामध्ये आणि मनीषा ताईच्या इथं नेऊन दिला, कारण की त्यांचं काहीतरी डील झाली असं की मी विकते वगैरे. मी तिला आधीच सांगितलं होतं, आमच्याकडच्या ज्या साड्या होत्या त्या सगळ्या काठा पदराच्या साड्या आहे, म्हणजे लेडीज जे आहे ते सणासुदीला घालतात. आता खेडेगावाच्या ठिकाणी ह्या साड्या वापरत नाहीत. खेडेगावाच्या ठिकाणी डेली यूजच्या साड्या पाहिजे, कारण की लेडीज जे आहे ते शेतात वगैरे जातात किंवा काही कामं करतात, त्यांना त्या डेली यूजच्या साड्या पाहिजे असतात. बरोबर. मी तिला हे फोनवर आधीच सांगितलं होतं. ती मला बोलली होती की मला साड्या पाहिजे, मी काय करू. म्हटलं तुला व्यवसाय करायचा असेल तर तू तुझ्या साड्या भर बाबा, याच्या मागं कशाला लागती, हिकून घे तिकडं ने, तिकून घे इकडं ने. आता त्यांचा काय व्यवहार झाला मला काहीच माहिती नाही आहे. आता राम भाऊनं त्या साड्या टाकल्या गाडीमध्ये आणि तिच्याकडे घेऊन गेला. ॲक्च्युअलमध्ये त्याला त्यावेळेस त्याला एवढी गाडी परफेक्ट येत पण नव्हती, पण तो एवढ्या लांब गाडी घेऊन गेला आणि सामान नेऊन टाकून दिलं. पैशाचं मला काहीच माहीत नाही, कोणी किती दिले, किती घेतले, काय तुमची डील झालेली आहे. ठीक आहे. आता काल तिच्या नवऱ्याने काय केलं, तिला बोलायला लागला की तू साड्या एवढ्या घेऊन अंगावर कशाला पाडलं, तिच्या साड्यांचं सेल होत नाही आहे. ठीक आहे बाबा, तुम्हाला मी आधीच सांगत होतो. मी आता ठीक आहे बाबा, सगळ्या गोष्टी मला माहिती आहे, 4 गोष्टी मी सांगत असतो, मग काही गोष्टी ऐकायला पण पाहिजे ना. मग नंतर तुम्ही माझ्यावर कसं खेंगटं घेऊन येता तुमचं. आता तिचं म्हणणं आहे की तिच्या नवरा तिला बोलतोय की साड्या वापस नेऊन दे किंवा मग पैसे वापस घे, आपलं हे साड्यांचं काय करायचं, हे काय करायचं, ते काय करायचं. आता त्यात मला काय, आता मला म्हणतीये की तू रामाला सांग की साड्या वापस घेऊन जायला आणि पैसे द्यायला. आता मी काय करणार. तुम्ही तुमचं दोघं जण बघून घ्या काय करायचंय. तुम्ही कामं करायची वेळेस मला विचारता का? प्रॉब्लेम झाल्यावर माझ्याकडे काय येता. बरोबर आहे का नाही. तुम्ही तुमचं वेगळं करा, तुम्हाला काय करायचं, माझ्याकडे खेंगटा आणूच नका. आता प्रत्येक प्रमोशन आलं की ती इकडे येते. तिला मी एवढं बी सांगितलं, तू रामभाऊचा मोबाईल घेतला ना 14, ठीक आहे, त्या 15 घेतलेला आहे ना, त्यामध्ये मग काय कर, घरून शूट करायचा प्रयत्न कर, कारण की माणूस शिकत जात असतो. आता तुम्ही विचार करा एका गोष्टीचा की आता कोमलची भावाची बायको म्हणजे ती शिवकन्या जी आहे, ते तुम्हाला माहिती आहे, ती स्वतः व्हिडिओ शूट करते, स्वतः एडिट करते आणि स्वतःच सगळं हे करते. मग ठीक आहे बाबा, ताईला जर काही व्हिडिओ एडिट करून टाकता येतो तर मग प्रमोशनची व्हिडिओ शूट करायला काय होतं. बरोबर आहे का नाही. आता महिन्यातून 2 किंवा 3 चक्रा तिच्या इथं असते, 1 किंवा असते, मिनिमम 1 तरी असते. आता येण्यावर काही नाही आहे. तुम्ही सगळेजण परत म्हणाल की तू काय बोलतो बहिणीला, असं तसं, तसा विषयच नाही आहे. प्रॉब्लेम असा होतो ना की त्या प्रत्येक महिन्यामध्ये 1 चक्कर इकडे मारायची आणि मग ते तिचं बी खर्च होतो, तो राहिला वेगळा विषय. खर्चाचा आपण इथं बोलतच नाही आहे. काही ना काही प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम चालूच असतो. आता तुम्ही बघितलं का मागच्या वेळेस ते मनाली आणि ते इकडचं चालू होतं, कोणतं, तिरुपतीचं,
म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं काय 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 आपल्याला साधता येईल ते बघायचं. मला ही गोष्ट बिलकुल पटत नाही आहे. तुझं आणि त्या रामाचं काय ते तुम्ही पर्सनली निपटा, माझ्याकडं खेंगटं घेऊन येऊ नका. मी आधीच सांगतोय तुम्हाला, मी खूप डिप्रेस झालेलो आहे सध्या तरी माझ्या कामामुळे. याच्यामुळे माझा पूर्ण दिवस कसा जातोय काय जातोय माझं मला माहिती आहे. याच्या उपर काय बोलू मित्रांनो, मी तुम्ही सांगा काय बोलू. त्यात लेकरं आजारी आहे बघा. आधी तुझा आवाज यायला खोकलायचा, दिवसभर खोकलत राहते, तिचा आवाज बी गेलेला आहे बिचारीचा. पिऊन रात्री परेशान गेलं, तिला सर्दी खोकला. परीचं आत्ता बरं झालं. म्हणजे आठवड्यातून कोणी ना कोणी आजारी पडतंय. आणि हे सगळं घेऊन तुमचं असं फोन करून बोलणं हे मला नाही आवडत, बिलकुल नाही आवडत. मी याच्यानंतर फोन करणार नाही आहे. तुम्हाला बघा काय करायचं कसं करायचं मला काहीच सांगू नका, मला काहीच ऐकायचं नाही आहे. आणि मी तुला फोन करून पण सांगितलं की तू तुझं रामासोबत बघ, ते तिकडे ते व्हिडिओ टाकायली ते मला बिलकुल आवडायला नाही मित्रांनो. खरं सांगतोय मी तुम्हाला. मला एवढं कळतं की आपण जे बोलतो ते करायचं, जमत असलं तर करा, नाही तर सोडून द्या. खेडेगावात हिशोबाने कशा साड्या चालतील त्या, कशा चालणार आहे. ती नथ पैठणी त्या खेडेगावामध्ये सणासुदीला घालतात बाया, बरोबर आहे का नाही. ऑफ सीझनमध्ये तुम्ही डेली यूजच्या साड्या असल्या तर बाया द्यायला घ्यायला वगैरे घालायला वगैरे घेऊन जातात. पण डेली कशा नथ पैठणी चंद्रकोर पैठणी ह्या सगळ्या घालणारे, ते कांजीवरम त्या साड्या कशा घालणारे बाया सांगा तुम्ही. अहो खेडेगावात सोडा, सिटीमध्ये बी घालत नाही बाया दररोज साड्या, या नाही घालत. माझ्या घरी सुद्धा घालत नाही. काय सांगू तुम्हाला मी डोकं फोडू फोडू सांगत होतो, अगं नको नेऊ नको नेऊ नको नेऊ. ऐकन कोण. मी करते कर बाबा, मग माझ्याकडं नको आणू बाबा. त्यामुळे माझं डोकं आउट होतं. आणि मी आता सध्या खूप डिप्रेस झालेलो आहे या गोष्टीमुळे. मला काहीच समजत नाही मी काय करावं आणि काय नाही. तिला काही बोललो तर ते दादा आणि आई माझ्यावर सट होते. रामाला काही बोललो ते दोघं नवरा बायको परत माझ्यावर राग होते. मग मी करू काय. त्यांच्यामध्ये एवढा जीव माझ्यामध्ये नाही का. मग आता तिला बोलावलं, आई इथं येणार नाही, कारण की माहिती तिला की मी तिला बोलायला लागलो तर बाबा ती व्हिडिओ बनवायला लागलो, ती इथून गायब झाली. बघा क्या चल रहा है क्या नाही, काहीच समजत नाही मला. चला मी भेटतो, तो आवरून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. बघा आपल्यासोबत आलेला आहे टिट्ट्या. एवढ्या सगळ्या टेन्शनमध्ये मला आराम देणारी जागा म्हणजे पिहू, टिट्ट्या आणि परी. आता पिहू गेलेली शाळेत, पिहू झोपलेली आहे आणि टिट्ट्या जागी आहे. टिट्ट्याचा आवाज गेलेला आहे. टिट्ट्या बोलून दाखव एकदा, तात्या म्हण म्हण. हा आता हे नवीनच आहे बाबा. तुम्ही सांगा मी कोणत्या हिशोबाने तात्या दिसतो. मला तात्याच म्हणते ती, नवीनच नाव पाडायला लागली ती माझं. आता हिचं नाव पाडायचं आहे का ही आपलं नाव पाडणार, तुम्ही सांगा मला. टिट्ट्या म्हण बेटा, म्हण तात्या, म्हण तात्या. कशी खाल्लंच बघ. अरे बापरे. बाय. काही लोकांच्या काल कमेंट्स बघितल्यात मी. कमेंट्स एवढ्या निगेटिव्ह चालू आहे ना तुमच्या. मी तर खरं सांगते, मी सध्या कमेंट्स वाचणं सोडून दिले. तुम्हाला कमेंट्स करायचे तर करा, नसन करायचे तर नका करू. तुमचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, पण ते प्रॉब्लेम आम्ही सॉल्व नाही करू शकत, कारण की जे आमचं नेचर आहे आम्ही तसंच वागणार आहोत. खाशीन लांब वय सॉक्सच धरती माझी पोरगी. मला समजतच नाही काय. तर तुमच्या कमेंट्सविषयी न बोललेलंच बरं. खूप साऱ्या काही काही कमेंट्स. आता जे लोक करतात त्यांना माहिती आपण काय कमेंट्स केलेली आहे. आणि रिॲक्ट होणं नाही होणं हे आमच्यावर डिपेंड असतं. मी कधी कधी होत असतं रिॲक्ट, पण आता सोडून दिलेले. मला ते रिॲक्ट व्हायला आवडणारही नाही आणि आवडतही नाही. असा एकंदरीत विषय. आई बोलो का तिला इकडं. खावाचा विषय निघला तर गायब झाली इथून. बोलो 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 इकडे बोलो तिला. येऊ दे त्याला 1 मिनिट थांबा. इकडे आई आलेली आहे. आई मी तुम्हाला सुरुवातीला असं सांगितलं होतं की बाबा साड्या घेऊन जाऊ नको, तुझं खेडेगावात राहते ना तू. मग त्या साड्या तिथं विकणार नाहीये, कारण की खेडेगावातल्या बाया सध्या डेली यूजच्या साड्या वापरतात. या साड्या कोणत्या होत्या आपल्याकडं, पैठणी ह्या सगळ्या होत्या. या साड्या जाणार आहे तिथं. मग आता तू सांग, राम बोल माझ्या माघारी साड्या नेऊन दिल्या. आता तिकडे साड्या विकत नाहीये. तिचं मला फोन येऊन मला काय म्हणते, माझा नवरा मला बोलायला लागला साड्या वापस देऊन जा. मला सांगायचं काम आहे का. नाही रामाला सांगायचं काम. पण मग त्यांचं खेंगटा माझ्याजवळ काऊन घेऊन येते. मग हे ती मला म्हणली मी ठेवून देते म्हणली. ठेवून देते नाही. तुला एक मला एक कशी बोलती ती, आणि तिला मी बोललो तर मग तुला कोण वाईट वाटतं. मला नाही वाटत. मग मला एकच लेकरू वाट नाही वाटणार तर बाया.
अरे बाबा ठीक आहे, मग त्यांना त्याची गोष्टी कळायला पाहिजे ना. मग मी काही सांगतोय 2 शब्द, मग ऐकायला पाहिजे की नाही पाहिजे? मी सांगते तिला. तर काय सांगते तू? तू काऊन भाऊला फोन करते? भाऊचा शाळेचा संबंध नाही ना. कोमलला विचार. आता आम्ही चारा करायला गेलो गाडीवर, कोमल फोन नव्हता आला. हो. काय म्हणे? तेच साड्याचं वापस घेऊन जा म्हणे. आता मी जाऊ का आणायला? आता मी तेच धंदे करायचे का? काय करा? ड्रामाला तू पाहून घे म्हणा. काय बोलावं काय नाही बाबा, मला काही समजत नाहीये. आवरलं का मॅडम? झालं जेवायला? आणा ना मग. किती वेळ आहे? आवरा मग चला. तर इकडे बघा, एवढं सगळं तूप बनवलेलं आहे माझ्या आईनं. हे तूप काहीच कामाचं नसतं, कारण की आमच्या खाण्यात येतच नाही. हे कुठं जातं मला काहीच समजत नाही बरं खातच का. ना. खातच नाही म्हणजे आमच्या समोर येतच नाही कधी आयुष्यात. हे तूप बनवून विकता काय माहिती आहे बाया. मनीषाच्या घरी जाते. कुठं? मनीषाच्या घरी. ऐकलं का मित्रांनो? हे डबे उगाच पिठानं भरून ठेवते. हे बघा, हे डबे किती भरलेले बघा तुपानी. आणि हे सगळं माझ्या बहिणीच्या घरी पाठवते. काय करेल कोमल? तूप खायचंय काय? तिट्या चल बेटा. सर्दी खोकल्याने सारे लोकच परेशान आमच्या घरचे. आजी गेली बँकेमध्ये बाबा, लपत लपत. लपत लपत करू. व्हिडिओ सांगशील म्हणे तू, पैसे बंद होईन माही. आमच्या आजीला भीती बाबा पैसे बनवायची. काय सांगा मित्रांनो तुम्हाला, लय अवघड आहे आमच्या आजीबाईचं. तेव्हा किती खोकला लागली ती. का ग? का खोकलती एवढी? कुठे जायचं तुला? शंभू करायची. पिऊला उठव ना काही. घर आवरायचं एक ब्लॉग घ्यावं का काय? मला तो असा विषय पडला बाबा. आता सारं घरच घाण दिसा लागलं माझं. जिथं बा तिथं पसाराच पसारा. काय ते काय किचन ट्रॉली करा, काय सामान ठेवा तू सांग बरं. तुम्ही त्यात सुद्धा कॉकरोच होईपर्यंत पाहणार नाही. कर नको. संपला विषय. कळालं का मित्रांनो? करू नको म्हटलं की संपला विषय. अवघड काम चालू आहे. आणि आज काय झालंय माहिती आहे का, आम्ही याचा चारा द्यायला गेलो थोडा उशीर झाला बघा. तर हा एवढा चारा उरलाय बघा. आता हा दारामध्ये जेवढ्या गाई आहे ना त्यांना देण्यासाठी ठेवलाय. म्हणजे आज गाईच सापडल्या नाही, एवढा उशीर झाला आम्हाला जाण्यासाठी. एवढा चारा उरलेला. आता मी दिवसाचे ज्या 68 गड्डे असतात, 60-70 गड्डे असतात, त्या आपण गाईंना खाऊ घालत असतो. खूप सारे लोकांचे असे देखील कमेंट्स आले की दादा पहिले घरचे लोक खुश ठेवा किंवा घरचं वातावरण चांगलं ठेवा, नंतर तुम्ही डोनेट करा. आता सगळ्या गोष्टी मला कळतात. त्यामुळे तुम्ही आता नका मला सांगू बाबा की असं करायचं तसं करायचं, हे करायचं ते करायचं. हां, तर एकंदरीत असा विषय आहे. आता मला बाहेर शूटला जायचं आहे. आणि आता जर की ताईचा फोन आला तर तिला मी तिच्या भाषेमध्ये उत्तर देईन की याच्यानंतर मला फोन करू. आई तू सांगते का मी सांगू तिला? मनीषाला मला रिकामा फोन लावू नको म्हणून. मी सांगते. पाय बरं, मला फोन आला नाही पाहिजे. हां हां, तुम्ही तुमचं पाहून तुला कसं काय फोन येईन रे? विचार ना काऊन फोन करायला लागली म्हणा. मग लाव गं कोणाला तिला फोन. रिकामी डोक्याला ताण द्यायला लागली घेणं देण्याचं. तुमचे तेवढेच काम, तुमचे खेंगटे माझं आणता का मला ते कळत नाही ना. लाव गं तिला फोन. लाव. तुम्ही तुमचा नवरा बायकोन ते तुमचा साला जो आहे ते त्यांच्यासोबत पाहून घ्या. लाव. एवढं काय का त्याला फोन लावा तुमचं ध्यान येतं. कसं भैया सासूरवाशी नसते, बोलतच असते नवरा. मग काय एवढा राग आणत असते का? अगं तर ठीक आहे, एक वेळची गोष्ट नाही, प्रत्येक वेळची आहे ना. आता ठीक, माझ्या माघारी काम केले तर मग माझ्यावर कोण आणता तुम्ही? मला तेवढं कळतं ना. असं असते का मनीषा? पहा ना, तुला बोलायला मग भाऊला फोन लावत असते का? आत्तीच्या वस्तू तेव्हा घेऊन जाणं मला तुमच्या घरात तुमच्याकडे तर कटकट चालू विचार. आणि मग कशाला म्हणली तू माझ्या घरी आणून द्या म्हणून? चल मी येते आता, टाकून दे गाडीत. बरं ये मग घेऊन जा मग. मोठे बोलता मी सांगतोय आता, मला तुझाही फोन नाही आला पाहिजे आणि भाऊजीचाही फोन नाही आला पाहिजे. काय तुमच्या साड्या आहे ते तुम्ही त्या रामभाऊ सोबत काय तुमचं पैशाचं काय ते पाहून घ्या, मला काही सांगू नका. मग गती झाली काय करून त्याला आपण चांगल्यापणासाठी बोल करा. चांगलंपणा ते मग तुमचं तुम्हीच करा. मग तुम्हाला पहिले सांगितलं ना मी, तर तुम्ही तुमचा कशी काशी घाला. आता मग माझं ऐकायचं नाही तुम्हाला. तुमचं तुम्ही काही करा. मग माझ्याजवळ खेंगटा आणू नका तुमचं. काय
त्याला समजून सांगितलं तू माझ्या दुःख खायला. अरे जाऊ दे बाबा, मला नको सांगू बाबा, काहीच सांगू नका मला, तुमच्या मनात काहीच बोलायचं नाहीये. तुमचं तुम्ही पाहून घ्या काय करायचंय तर. काय हां चाल ठेवते मग. आपल्याला नाही पटत तर नाहीच पटत काही गोष्टी. रिकाम्या डोक्याला ताण घेणं माझ्या बापाने मला शिकवलेलं नाहीये. आधीच माझ्या मागं टेन्शन कमी नाही की यांचं टेन्शन घेण्यासाठी. तिच्या बापाने शिकवलं काय तिला मग असं टेन्शन घ्यायला? अरे ती द्यायला लागली ना, पण तिचा बाप तो बाप एकच आहे ना. मग मी तेच म्हणतो ना, मग कशाला रिकामी डोक्याला ताण द्यायचं, मग घेण्या देण्याचं आपलं आपण पाहून घ्यायचं. नवऱ्याला समजून सांगायचं, मग आपणच मागितलं होतं, मग आपण त्यांना फोन कसा लावायचा. तिला बरं ठीक आहे, रामासोबत संबंध आहे, रामाला फोन लावून बोलायचं. रामाला सांगते पैसे घेऊ नको, गोदड्या शिव त्याच्या वापस द्यायच्या, बोली करू नको आता सांगते तिला. साड्याचा गोदड्या शिवा का काय शिवायचं शिवा, मला काही नका सांगू, मला काहीच नाही ऐकायचंय. चला मी जातो आता, मला कामाला जायचंय. या सगळ्या खेंगट्यामध्ये माझा दिवस चालू जाईल. नाही तर झालं जेवण झालंय का जाऊ तसंच उपाशी. नवीन वर्षाचं काय करायला लावलं रे होतं बहीण भावायचं. अवघड काम आहे मित्रांनो, समजत नाहीये कसं कसं रिॲक्ट व्हावं. आण पटकन जेवला बाई, नाही तर आज बी उपाशी राहील. झाले 15 महिने, 1.5 महिना झाला दुपारचं जेवण नशीब नाही माय. विचार ना, काल जेवण दिलं का मला? परवा दिवशी काल जेवण दिलं का मला? ज्या दिवशी मी कामाला जातो जेवण असतं का मला दुपारचं? आवडतो 12-1 वाजेपर्यंत तुमचं काम आवडत नाही. आवडते का काम आवडते तेवढं सांग मला. 12-1 वाजेपर्यंत तुला एवढं बी माहिती आहे की एकदा बाहेर गेला माणूस डबल लवकर घरी येत नाही. देते तू लवकर आवडते. जेवण ना तुम्ही 2 टाइम. आपलं उठणं 8:30 वाजता असतं. लवकर आवरायचं, लवकर सगळं करायचं, दिलं सोडून. 8:30 वाजता उठतं मित्रांनो. मी सांगतो, मी उठतो 6:30ला. जिमला जातो मी. जिमला येईपर्यंत मी जिमून आलो घरी तर ती आंघोळ करत असते 9 वाजता. म्हणजे 9 वाजता जी आंघोळ होती, नंतर मग परीला आंघोळ घालून मग 9:30 वाजता पाठवणं, नंतर मग नाश्ता जेवण, नंतर मग ते पांगतं मग 2 वाजेपर्यंत. नाही समजणार काही गोष्टी. म्हणजे ते कसं आहे, स्वतःच डोक्याचा प्रकाश पडला तर त्या गोष्टी समजत असते, अशा कोणी सांगून समजत नसता. चला जातो मी आता, आवरतो.